दोन्ही संघाचे 12 प्लेयर नेवाली संघाचा 12 प्लेयर आहे का तो त्याच कामासाठी आहे ललित तो 12 प्लेयर त्याच कामासाठी आहे पण इथे पाहतो आपण वडोली बी संघाचा कर्णधार नाम में है दम वडोली दिम ना किससे कम तर जाऊया आपण पाहतो गोलंदाजीमध्ये आपण पाहतो पहिलं षटक पहिला गोलंदाज प्रकाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन या ठिकाणी आपण पाहतो सज्ज होतोय 4 षटकाचा सामना मित कोलंबे आपण पाहतो स्ट्रायकर मेन पंच आपण पाहतो स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो आमचे सांची संघाचे ओमकार यादव आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत पहिला चेंडू पहिल्या षटकात या ठिकाणी येणार का कारण निनाद नेहमीच या मैदानावरती षटकाराने सुरुवात करत असतो आणि ज्या पद्धतीने म्हटलं गेलं आम्हाला खबर होती लाईव्हच्या माध्यमातून निनाद या मैदानावरती पहिल्या चेंडूवरती नेहमी षटकार ठोकतोय तोच निनाद ज्यांनी हे भविष्य वर्तवलं होतं त्याचं भविष्य सिद्ध करत असताना पहिला चेंडू या डावखुऱ्या फलंदाजच्या बॅटमधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ठोक डीजे थँक्यू सर बघा स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो शंकरजी कोंडे खऱ्या अर्थाने बघा स्पर्धा त्यांची आहे आम्ही कित्येक स्पर्धा अशा पाहतोय तर काही स्पर्धेमध्ये आयोजक फक्त कपडे घालून व्यासपीठावरती आपण पाहतोय पण इथे पाहिले गेले त्या स्पर्धेचे आयोजक स्वतः हातामध्ये झाडू घेतला आणि मैदानावरती पाहतोय थोडीशी मैदानाची डागडुजी करत असताना शंकरजी कोंडे त्यांचे मनापासून धन्यवाद स्पर्धा आपल्या घरची आहे संदीप कोंडे आणि शंकरजी कोंडे त्या ठिकाणी पाहतोय मैदानाची आखणी करत असताना त्यांचे मनापासून धन्यवाद पहिला चेंडू होती षटकार पाहिला गेला अफलातून फटका होता हँडसम फटका आपण पाहिला गेला षटकाराला प्रकाश हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले षटकाराने सुरुवात झाले दुसरा चेंडू पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू कव्हर पॉईंट मध्ये चेंडू गल्ली आणि पॉईंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषा पार रस फिरतील 4 इथे आला सुंदर एक बेहतरीन चौकार ठोक डीजे थँक्यू पुन्हा एकदा लाखोच्या भराने शुभेच्छा आपण पाहिल्या गेल्या ओमकार मोरे यासकडून शुभेच्छा येतात निनादसाठी पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा पुन्हा एकदा गोलंदाज तयार समोर आहे निनाद
इथे फुल लेंथचा चेंडू टिक बॅकवर्ड स्क्वेअर इजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड आहे फास्ट त्या ठिकाणी. चेंडू होतो सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. इथे आला डीजे मास्टर बोलण्यासाठी तुम्हाला ठोक डीजे चौकार. थँक्यू डी मास्टर. आत्तापर्यंत आपण प्रदीप पहिले षटक घेऊन येत असतो. आज प्रकाशला पहिले षटक दिलं आणि त्या पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा आपण पाहतोय. इथे पाहतो एक चौथी धाव या दरम्यान पाहतोय. ज्या अकॅडमीने आपल्या कर्जत तालुक्यातील नवतरुण युवकांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये स्थान निर्माण करून दिला. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये रुजू करण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत आणि हातभार लावला. ती देवा अकॅडमी आणि देवा अकॅडमीचे सर्वसेवा देवा चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो देवादादा चव्हाण यांना या आपण व्यासपीठावरती आपला करूया. या मैदानावरती या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काय चेंडू होता, अफलातून चेंडू होता. इनस्विंग करा चेंडू आतमध्ये वलन घेतलं. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 15-4 चेंडू 15 धावाची इनिंग. निनाद चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. इथे एक फटका आपण पाहतो स्ट्रेट आहे. थेट आपण पाहतो स्क्रीन जवळ जाऊन चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी सुरेखरित्या चेंडू अडवतो. 1 धाव या ठिकाणी. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आज पाहिलं गेलं तर रजनी स्पर्धेलाही सुरुवात होते. A1 जोडी चषक आपण पाहणार आहोत खानपेच्या मैदानावरती आणि इथे आपण सुरू झाला आहे तो सदस्य चषक 2024. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू. खराब चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होतो सीमारेखा पार. 7 धावांसाठी याला निनाद करालेचा ब्रँड वडवली स्टँड षटकार. थँक्यू मास्टर. 22 धावा आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या. 2 षटकार 2 चौकार 2 सिंगलने या 22 धावा आपण या ठिकाणी पाहिल्या. अफलातून सुरुवात केली निनादच्या. या गोलंदाजी फलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आत्ताच मिळालेल्या सूचनेप्रमाणे ओमकार मोरे यांच्याकडून आपण पाहतोय शुभेच्छा आल्यात. आणि निनाद जर तू अर्धशतक झलकवलं तो ओमकार मोरेकडून तुला पार्टी असेल आज. तो तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती किरणला आपण पाहतोय. आज रघुशेठ तामाने नाही आहेत आज मैदानावरती, त्यामुळे थोडंसं आपण पाहतोय कुठंतरी किरण केडी गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू असेल. 26 धावांची पार्टनरशिप आपण आत्ता परत पाहिली गेली. सुंदर फलंदाजी आपण पाहतो निनाद आणि त्याच्यासोबत सागर. चांगली साथ दिली सागरने निनादला. केडीचा चेंडू इथे पाहतो शॉर्टपिच चेंडू होती बॅकवर्ड स्क्वेअर इजनमध्ये. शतरक्षक जरूर होत त्या ठिकाणी होता पण चेंडू त्याच्या अवकाच्या बाहेर. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. वाईट चेंडू. पंच आमच्याकडे या लजूर मिलिंद सांगतील आम्हाला खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धावने या ठिकाणी स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्या
31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. स्लोआर डावखऱ्याचा फलंदाजी आपण पाहतोय. या ठिकाणी चेंडू फेकला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. बघा 3 झाडं आहेत. त्या झाडांना कोणत्या प्रकारचा चेंडू लागला, झेल पकडा, धावा, चौकार, षटकार, सर्व काही. जणू काही 11 क्षेत्ररक्षक आणि हे 3 एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक मैदानामध्ये आहेत. स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती. या षटकातील 2 चेंडू. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक या इनिंगचा आपण पाहतोय. गोलंदाज जकेडी खूप महत्त्वपूर्ण आपण पाहतोय. संघ आम्ही पाहिला होता. हाही संघ जसा मानगाव संघ क्वालिफाय झाला होता, हाही संघ शिवसंकल्प चषकामध्ये क्वालिफाय टॉप 4 मधला संघ आम्ही पाहिला होता. इथे शॉर्टपिच चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. झटका क्रमांक पहिला सागरच्या स्वरूपात दिला गेला आहे, तो वडवली बी संघाला. थँक्यू. याच मैदानावरती लगातार बॅटिंग करणारा, नेहमीच दिवसभर या मैदानावरती नॉट आउट पारी खेळणारा निखिल लदगे आपण पाहतोय. हे घरचं मैदान, खूप आवडतं मैदान त्याचं. वारंवार फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. हा खेळाडू इथे आपण पाहतोय सफलून गेल्याचा प्रयत्न. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड इथे आपण पाहतोय 32 या आकड्यावरती सीमित आहे. इथे आपण पाहिजे खूपच बाहेर चेंडू. या ठिकाणी पंच जरूर हात वेगळे करतील, सांगतील खराब चेंडू, स्क्वेअर मारा. सरळ हाताने सांगितला वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव. स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती. 2 षटका आणि 4 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत समाप्त झालाय. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. या ठिकाणी निखिल खेळतो. स्लोआर होता, थोडंसं बाउन्सर चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. नो चेंडू आणि त्यावरती आपण पाहतो फलंदाज धावबाद होतो. पुढचा चेंडू फ्रीट जरूर असणार, पण इथे आपण पाहिलं गेलं निनादला माहिती आहे धाव काही पूर्ण होणार नाही आहे. फलंदाज निखिल माघारी आलाय. धावबादच्या स्वरूपात झटका या ठिकाणी दिला जातो आहे, तो वडवली बी संघाला. मित्रांनो, आणखीन एक स्पर्धा किंग मेकर ट्रॉफी आपण पाहणार आहोत. दामतच्या मैदानावरती 6 मार्च ते 9 मार्च या दरम्यान आपण पाहणार. 2024 डे नाईट स्पर्धा दामतच्या मैदानावरती असणारे. प्रथम क्रमांक आपण पाहतो 1 लाख, द्वितीय 50, तृतीय, चतुर्थ, 5वा आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये असणार. प्रथम येणाऱ्या 48 संघांना या ठिकाणी सहभाग दिला जाणार आहे. प्रवेश फी असणारे 13,000. मालिकावीरसाठी गोल्ड गिफ्ट आहे मित्रांनो. आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सुरेख पारितोषिक त्या ठिकाणी असणार आहेत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेतला प्रयत्न, दुसरी धाव आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू होता, शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती. जरूर या रजनी स्पर्धे आपण पाहणार आहोत. किंग मेकर ट्रॉफी दामतच्या मैदानावरती संपर्क साधायचा आहे. मी स्वतः संदीप गायकवाडे, राजेश भोईर, कुरम नजे, अमित खोत, शादाब नजे, बबलू नजे, त्याचबरोबर सात सिद्दीकी यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. जर तुम्हाला त्याची प्रवेश पाहिजे असेल, त्याची पॅम्पलेट अँड आपण पाहतो ग्रुपवरती आहेत. जरूर ज्या ज्या संघांना तिथे सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. आत्तापर्यंत 19 संघांची नावं नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहेत. ज्या संघांना आपण पाहतो आहे
नाव द्यायचं, फक्त नाव नाही तर विथ ॲडव्हान्स तुम्हाला त्या ठिकाणी नाव द्यायचे. 12च्या सरासरीने 36 धावा आपण पाहायला गेल्या. शेवटचा षटक, अंतिम षटक आपण पाहतोय. ओरपीच चेंडू लाजवाब फटका वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये निनादच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराने आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहिलं गेलं जाऊन पोचलाय तो 42 या आकड्यावरती. निनाद अफलातून कामगिरी करतो आतापर्यंत. 3 षटकार 3 चौकार 34 या आकड्यावरती वैयक्तिक खेळतोय. पुन्हा एकदा सुरेख मिनी हेलिकॉप्टर उडवला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे प्रकाश. दुसरी धावांचा प्रयत्न वाईडिश थ्रो होता. दरम्यान 2 धावा आपण पाहतोय. धावसंख्या 44 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. इथे आला निनादच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. इथे पाहतो आपण सुरेख फटकेबाजी. इथे पाहतो पुन्हा एकदा चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. रन्स मिळतील 4. इथे आला बेहतरीन चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 54 या आकड्यावरती. आणि विचार केला निनादचा तर निनाद जाऊन पोहोचलाय. तो स्कोरिंग त्याचं पाहिलं गेलं तर 46 या आकड्यावरती आहे. थँक्यू मास्टर. आपण पाहतोय 13 चेंडू आणि 46 धावांची खेळी या ठिकाणी साकारतोय. अफलातून फटकेबाजी. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याच मैदानावरती दिवस रात्र प्रॅक्टिस करणारा खेळाडू. घरच्या मैदानावरती चांगली कामगिरी करत असताना पहिलं षटक ज्याप्रमाणे प्रकाशने वेगलं, नंतर कमबॅक करून दिलं प्रदीपने. किरणने थोडंफार आपण पाहतो प्रतिकार जरूर केला गोलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. KTCL इव्हेंटचे ओनर प्रोप्रायटर अजिंक्य पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अर्धशतकाची 4 धावांची गरज आणि इथे पाहतोय सुरेख फटका. निनाद करायच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. थैंक यू मास्टर. 7 समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गया. धावसंख्येचा पाठलाग आपण पाहतोय करावा लागेल 61 या ठिकाणी नेवाली संघाला. कारण 60 धावा आणि या 60 धावांचा विचार केला तर या इथे 52 धावांची जी अफलातून इनिंग आपण पाहतोय या ठिकाणी साकारले ती निनादने. 15 चेंडू 52 धावा, त्यामध्ये पाहिले गेले 5 षटकार 4 चौकार आपण पाहिले होते. अफलातून इनिंग आपण या ठिकाणी पाहतोय. निनाद कराले लाजवाब इनिंग आपण स्क्रीनवरती पाहू शकता आणि KTCL इव्हेंटच्या माध्यमातून ही बॅटिंग त्याची वारंवार पाहू शकता. 61 धावांचं लक्ष्य गाठावं लागेल जयभवानी नेवाली संघाला. तत्पूर्वी जाऊया पुढील मॅचकडे जिथे भिडतील
आशाने विपक्ष सांडशी. थँक्यू मास्टर. जरूर आपण पाहतो रघुनाथ शेठ तांबाणे सरांची आज कमतरता जाणवली गेली, कारण एस टीच्या पाठीमागे असताना आगला वेगळा त्यांचा प्रयत्नाचा डिसिजन असतो आहे. इथे आपण पाहिलं गेलं आज ते नाही आहे त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने कमतरता या ठिकाणी जाणवली गेली. पण फलंदाजीला नेहमीच अग्रेसर कामगिरी करणार आहे. आता हे फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करणार हे पाहणार होतो आपण मैदानावरती. थँक्यू मास्टर. तर आपण पाहू शकाल नेवाले आणि वडवलिपी या दोन संघादरम्यान ही लढत मात्र पाहायला मिळते. पहिला टॉस जिंकल्यानंतर नेपाळी संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि थोडासा डिसिजन अंगलट त्याने पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर निनाद करेलेचं आक्रमण आपण पाहू शकाल, ज्याच्या बॅटमधून 4 चौकार 5 षटकार तब्बल पाहायला गेलं तर 15 चेंडू आणि 52 धावसंख्येची विध्वंसक आणि विस्फोटक इनिंग केलं. आपल्या संघाला 60 अंकावरती नेऊन ठेवलं. आणि येणारे 24 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज असतात ते विजयासाठी. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सचिन. पहिला चेंडू सुरेख चेंडू आपण पाहू शकाल. चेंडू पलट्यानंतर थोडासा अतिरिक्त उचली घेणारा किरण आणि प्रकाश ही सलामीची जोडी नेपाळी टीमकडून 24 चेंडूमध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो नेपाळी टीमला. आणि ती सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानामध्ये. परंतु कशा पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय. दुसरा चेंडू खूप टप्प्याचा चेंडू बैठक शॉट लगवायचा होता, परंतु थोडासा गिरकी घेतलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील चेंडू आला निर्धाव. आणि निर्धाव चेंडू या संगतीने धाव फलक अजूनही 11 फुलताना पाहायला मिळाला नाही आहे. इथे बॅटिंग चांगली आली निलाद करालेकडून. त्याच्यानंतर सचिन हा पॉवर प्लेचा षटक घेऊन आला. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आणि तिथपर्यंत पाहायला गेला तर 2 चेंडू चांगल्या प्रतीच्या टाकतोय.
हा देखील सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट एक ढकलून चेंडू काढला होता आणि इथे आली एक सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 या अंकाने श्री गणेशच्या अकाउंटमध्ये ओपन केलं जाते. ते नेवाली टीमचं वडबली आणि नेवाळी नेहमी वडवली संघ ह्याच मैदानामध्ये प्रॅक्टिस करतो आणि पुरेपूर अभ्यास आहे या मैदानाचा. चांगला चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू फेकला होता. निनाद करायला एस्टनच्या मागे. तर आशानी संघाचा करदार आणि सांडशी टीमचा करदार आपण टॉससाठी या. हा देखील चेंडू आलाय निर्धाव आणि निर्धाव चेंडू संघटनेने धाव फलक 1 या अंकावरती आपण पाहू शकाल. 61चा पाठलाग करायचा आहे तो नेपाळी टीमला आणि 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठे फटके मारावे लागतील आता. हा देखील आडव्या बॅटरीतून पूल गेला आहे परंतु सक्सेसफुल नाही आणि इथे झालं भिजलं होतं आणि इथे सहजरित्या फलंदाज चाल्यामध्ये सापडला आहे आणि पहिला आदरा पहिला बेकथ्रोमाचा भेटला जातो तो नेपाळी टीमला. बॅट्समन प्रकाशच्या स्वरूपामध्ये पहिला आदरा. धन्यवाद डिझाईन. तर या चेंडूवरती मिळालेली सफलता सचिन या गोलंदाजाला अतिशय चाणाक्ष पद्धतीने चांगल्या प्रतीची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती वेगावरती स्वार होऊन मात्र गोलंदाजी करतोय. एक धाव फलकावरती. हा देखील फटका चांगला आहे आणि या फटक्यावरती चांगले धावसंख्या मिळेल का परंतु एक धावसंख्या कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडंसं तुतू मयमय मैदानामध्ये चालताना 2 धावा कंप्लीट मात्र केल्या आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 5चा इशारा षटक संपल्याचा. पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानामध्ये संपला आणि धाव फलकावरती धावा आपण पाहू शकाल. 61चा पाठलाग करत असताना 3 अंकावरती. तर सांडशी आणि आशाने टीमचा करदार इथे उपस्थित झाले. तर आयोजक शंकरजी कोंडे सरांच्या उपस्थितीमध्ये मात्र टॉस मात्र केला जाईल. आयोजकांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय तो 2 टीममध्ये. आषाढे आणि सांडशी एक मोठी लढत आपल्या समोर मात्र येईल. पहिल्या फेरीतला 4था सामना. सागर लदगे गोलंदाजी मार्कवरती 2ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज आपण पाहू शकाल. टॉस मात्र जिंकला तो. तर आशाने टीमने टॉस जिंकला म्हणजे डिसिजन पेंडिंग मात्र ठेवला असेल. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती समाचार घेता आला नाही आणि त्याच्यावरती मोठ्या फटक्याची गरज होती आणि इथे आलाय चौकार जिथे षटकार येण्याची गरज होती परंतु चौकार का नाही पण धावसंख्या येते महत्वाची आहे. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या किरणच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचली ती 7 या अंकावरती. 7 धावा धाव फलकावरती. धन्यवाद डिजे. हा देखील आडवटून चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला थोडीशी रनआउटची संधी मात्र प्राप्त झाली होती परंतु कलेक्शन करता आला नाही गोलंदाजाला आणि ते रनिंग बिटवीन द विकेट चितेश चोपळाईने आणि अर्नीच्या गतीने 2 धावा मात्र पूर्ण करतायत आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. तर आशानी संघ आणि सांडशी संघ आपण आयोजकांनी संपर्क साधा. चांगला फटका ब्लॉकरला चेंडू खणून काढला आहे अलॉंग द कार्पेट में डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मात्र आता कंप्लीट होईल. कोणती रिक्स होता घेत नाहीये फलंदाज. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1ने पुनश्च वाढेल. जाऊन पोहोचेल ती 10 अंकावरती.
कासवाच्या धीम्या गतीने मात्र धावफलकाचा आलेख जो आहे ना तो वाढवण्याचं काम करतात, परंतु एक्क्या दुक्क्याने काही बिघडणार नाही आहे वडवली संघाचं. इथे शेतकार चौकारांशी भाषा बोलावी लागेल आता नेपाळी टीमला. हा देखील स्लोवर चेंडू, चेंज ऑफ पेस, बाटची रेंज घेतली, स्ट्रेक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला, बरोबर विकेट डाऊन. दुसरा हादरा टीम नेपाळीला मात्र मिळला जातोय, तो किरणच्या प्रदीपच्या स्वरूपामध्ये विकेट डाऊन झाली आहे ती नेपाळी टीमची. धन्यवाद डिझे. तर इथे आलाय विकेट आणि नवीन बॅट्समन ललित एंटर झालेत मैदानामध्ये. सागर लदगे आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क होती, उंच पुरा गोलंदाज चांगला शरीरापासून लांब ठेवलेला चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं डान्सिंग डाऊन चेंडू खेळायचा होता, परंतु इथे बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही आहे. हा देखील चेंडू आलाय निर्धाव आणि 1.5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय प्रगती पथावर आणि धावफलकावर धावा अवघ्या 10 धावा. थोडंसं बिकट अवस्थेमध्ये मात्र थोडंसं दडपणामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो नेपाळी संघ. फुलटॉस चेंडू, परंतु या चेंडूवरती 2 क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र आलाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर आलेला हा चौकार. गेल्या मात्र ललितने मात्र आक्रमण केलंय आणि त्याच्यावरती आलाय चौकार. चौकारच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. संदीप कोंडे सर आम्हाला सांगतायत की हा इथे 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा 7.00च्या साह्याने प्रति षटक मात्र अस्किंग रेटने मात्र धावतोय नेपाळी संघ. जाऊन मात्र पोहोचलाय तो 14 अंकावरती. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती निनाद कराले, एक फिरकीचा जादूगर म्हणजे अशी ओळख आहे. पहा अतिशय आउटसाईड ऑफ स्टंप पंच पाहणी करतील मिलिंद सर आणि त्याच्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन मात्र आपल्यापर्यंत सुपूर्द करतील ते. पंच डिसिजन वाईट चेंडू अभ्यंतर धाब्याने मात्र भरपडली जाते. 15 धाबा धावफलकावरती. फुलटा चेंडू होता. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या पॉलित्र्यामध्ये अडवण्याचा प्रयत्न करायचा होता निनाद करालेला. इथे रन देखील घेत नाहीये, म्हणजे प्रयत्न देखील करत नाहीये ती नेपाळी संघ. परंतु असं म्हणतात ना प्रयत्नशील परमेश्वर. आता प्रयत्नाला पराकष्ट करावी लागेल, कारण की ही धावसंख्या मोठी आहे आणि या धावसंख्येला पाठला करायचा असेल तर षटकार चौकार आपल्याला मारावेच लागतील. हा देखील 5व्या गतीचा चेंडू. इथे लंगापला फसवलाय निनाद करालेनी. ही जादू आहे, ही ओळख आहे निनाद करालेची आणि ती ओळख मात्र आपल्याला जादू मात्र मैदानामध्ये प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज निनाद. निनाद करायसाठी इथे चौथा आदरा टीम तिसरा आदरा टीम नेपाळीला मात्र मिळला जातोय. तो किरणच्या स्वरूपामध्ये आता ललित आणि रमेश ही जोड साखली मैदानामध्ये केलती आहे. पहिला चेंडू वाईट फेकला, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आलं. दुसऱ्या चेंडूवरती विकेट देखील घेतली, म्हणजे विकेट टेकर गोलंदाजी म्हणून निनाद करायची ओळखली जाते. हा देखील फटका फसला. इथे क्षेत्ररक्षक ताईनाथ आहे, कोणती चुकी करणार नाहीये. जशी बॅटिंगमध्ये एक धारदार मात्र दाखवली ना निनाद करालेनी, तशीच कामगिरी मात्र गोलंदाजी मार्कवर असताना बॅक टू बॅक 2 विकेट घेण्यामध्ये यश मात्र मिळालं आहे. आता विकेट हॅट्रिकच्या कदारावरती पहिली विकेट हॅट्रिक या सदस्य चषकाची होईल का उभं राहिलं प्रेक्षकांसमोर, कारण की अजूनपर्यंत विकेट हॅट्रिक झाली नाहीये. परंतु इथून विकेट हॅट्रिक होईल का. अतिशय लालची चेंडू टाकतोय गोलंदाज निनाद आणि ते लालची चेंडू मध्ये मात्र विकेटमध्ये रूपांतर करत असताना पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत 2.3 चेंडूचा खेळ मात्र प्रगतीपथावर संपला आहे आणि अवघ्या 15 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोहबदल्यामध्ये. हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली होती. क्षेत्ररक्षक अक्षय मात्र
चेंडू खाली येतील तत्पूर्वी एकच सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे, जाऊन पोहोचली ती 16 अंकावरती. आपण पाहू शकाल या स्पर्धेचे आयोजक रुपेश दादा कोंडे आणि त्याचबरोबर शंकर विष्णू कोंडे जे मेन मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहे. अतिशय सकाळपासून पाहतोय आपण आल्यापासून त्यांची खूप मेहनत आहे, खूप धावपळ मात्र करतायत. असं म्हणतात ना की आयोजक ज्या वेळेस आयोजक पांढरे शर्ट घालून स्टेजवरती बसतायत, पण हा आयोजक असा आहे की तो मैदानाची चौफेर मात्र पाहणी प्रतीक्षा करतोय आणि काय काय कमी आहे ते पाहण्याचं काम आता शंकर कोंडे सर करतायत. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर संदीप कोंडे असतील, सुरेश कोंडे, ओमकार मोरे, केबल मोरे, गणेश कोंडे असेल आणि त्यांची संपूर्ण टीम ही मात्र या स्पर्धेला गेले महिनाभर आता मात्र प्रयत्न करते. तर षटक संपलाय निनाद करेलेचं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल त्या अवघ्या तर इथे शुभागमन झालं बालराम पाटील साहेबांचं. तर त्याचं सुद्धा मी शब्द सुमनाने आयोजकांच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. आणि चेतो इथं जे इथं जे मान सन्मान मात्र केला जाईल आयोजकांच्या वतीने सुरेश कोंडे यांना विनंती असेल की आपल्या शुभासी मात्र यांचा मान सन्मान करायचा. या स्पर्धेमध्ये सदस्य चषक 2024 या चषकामध्ये मात्र बालराम पाटील साहेबांचा मात्र इथे मान सन्मान केला जातोय. माझी शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन मात्र इथे त्याचा सन्मान मात्र केला जातोय. कॅमेरामॅन देखील इथे आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. KTC इव्हेंट लाईव्हच्या वतीने ही संपूर्ण घर बसल्या मॅच मात्र आपल्याला ही स्पर्धा देखील कव्हर करता येते. त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेमध्ये. आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक राहिलं आहे. तर अशाने टीमचा खरं तर आणि सांडशी टीमचा खरं तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. जे काय आपलं पुढचं कार्य असेल ते पार पाडून घ्यायचं आशाने संघ आणि सांडशी संघ. चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये बी शेप मध्ये चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र चेंडू बनबाबूस फरार मात्र झाला आहे. तिथे मिळतील त्या 4 धाबा बॅटिंग करणाऱ्या नेपाळी टीमला. तर वडवलीचे ग्रामस्थ एकनाथजी लटके साहेबांचे इथे आगमन झालंय. तर साहेबांना देखील विनंती असेल आपण मंचावर तुम्ही विराजमान व्हा. आपलं सुद्धा या सदस्य चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. तर आयोजक सुरेश कोंडे यांना विनंती असेल की आपल्या शुभासी मात्र यांचं मान सन्मान करायचा. तिखट भाऊसर इथे पंच सांगतायत की आउटसाईड ऑफ स्टंपने चेंडू फेकला होता. वाईट चेंडू आलाय. वाईट चेंडूच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने फ्लाय मात्र झाली, जाऊन पोहोचली ती 21 धावा धावफलकावरती. अजून 40 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 40 धावसंख्येची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. उर्वरित आपण पाहू शकाल टीम नेवालीला पहिल्या चेंडूपासून मात्र एक इरादा करायचा होता नेपाली संघाला, परंतु ते थोडंसं डिसिजन अंगलट आला पहिल्या इनिंगमध्ये देखील. आणि बॅटिंग करत असेल थोडंसं बॅकफुटवर ढकललं. हा देखील चेंडू चांगला. गोलंदाज करण आपण पाहू शकाल एक युवा गोलंदाज आहे. महेंद्र मात्र गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. हा देखील चांगला चेंडू एक खोलूरमध्ये चेंडू होता. इथे ग्लान्स केलाय फक्त डीपमध्ये क्षेत्र तैनात आहे. एकच सिंगल मात्र प्राप्त होते. पोटोपाडे हाफसा पाडूया आता औपचारिकता बाकी राहिली या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये. चांगला फटका बी शेप मध्ये मात्र चेंडू बन बाहू सीमा रेषा बाहेर लॉंग ऑफ चढव घेऊन आलेला हा चौकार, परंतु उशिराने का न होत परंतु फटकेबाजी येते ते टीम नेपाळीसाठी. आणि चौकाराच्या पद्धतीने टीमची धावसंख्या 26 या धावसंख्येवरती.
पुनश्च तोच फटका इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर दस्तक देत चेंडू वन बाउन्स पुनश्च चौकार आलाय. परंतु या ललितला पहिल्या ओव्हरपासून मात्र मैदानामध्ये येणं गरजेचं होतं, कारण की त्याच्या बॅटमधून फटकेबाजी येते आणि चौकाराच्या पद्धतीने 30 धावा धाव फलकावरती अजून 31 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित एक चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल या मॅच मधला. तर नेक्स्ट